संपूर्ण महाराष्ट्रातलं दैवत छत्रपती शिवराया आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाखोंच्या दिलांनी संभाजी महाराज, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांचं, महाराष्ट्रातल्या युवकांचं, कमल खान म्हणते संभाजी महाराजांचं मुघलांशी संमत होते. ही चुकीचं टिप्पणी केली कमल खानने. राची त्याचं खरं नाव होतं. मग मी काय म्हणतोय, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रात त्याने वादावरून ही चुकीचं वाक्य केलं, चुकीचं टिप्पणी केली. संभाजी महाराज छत्रपतीवर ही चुकीची वाक्य केली. सामाजिक कार्यकर्ता चांगले जातो. छत्रपती शिवरायांचा मावळ्याला हलक्यात घेऊन चल. अरे कमल खानला वळून मारायला पाहिजे, चपलीनं मारायला पाहिजे. महाराष्ट्रात काय बघ, एक सुपरतारा आहे, एक सुपरतारा आहे, एक निर्माता आहे, फिल्म निर्माता आहे, त्याला लाज वाटायला पाहिजे. उत्तर प्रदेशचा असून संभाजी महाराजांवर अशी टिप्पणी केली, पोस्ट केली, सोशल मीडियावर अजून डबलदा पोस्ट टाकली. चांगदेव जाधव एक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक सगळ्याचा आदर घेऊन चालणार, छत्रपती शिवरायांचा आदर घेऊन चालणार, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर घेऊन चालला. आता छावाचे संभाजी महाराजांचं छावावर मी असं पिक्चर आला, हे झाला पिक्चर, टाकेला व्हायरल झाला, टाकेला पिक्चर काढला. छावाची एवढी लोकप्रियता बघून छावा पिक्चर सगळे देशक, सगळे महाराष्ट्रातले तरुण, महाराष्ट्रातले युवा, महाराष्ट्रातले सगळे मराठी बांधव संपूर्ण महाराष्ट्रात त्या पिक्चरला पसंत करायला लागले, त्या पिक्चरला समर्थन द्यायला लागले, त्या पिक्चरला सपोर्ट व्हायला लागला. कमल खान राशीद त्याचा असा अण्णाव आहे, पण ते कमल खान असं टिप्पणी केली, ही चुकीचं वाक्य केलं आपल्या संभाजी महाराजावरती, छत्रपती संभाजी महाराजांवर हे वाक्य केलं. आज संपूर्ण महाराष्ट्रात ट्विट व्हायला लागलं, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं व्हायरल व्हायला लागलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. महाराष्ट्रातल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ती पण म्हणजे ॲक्शन देऊ, कठोर शिक्षा देऊ. गोपीनाथ पदळकर पण म्हणजे आणि महाराष्ट्रात काय बघायला लागले, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी महाराष्ट्रात औरंगजेबच्या औलाद ही कमल खान. आज तुम्हाला औरंगजेबच्या औलाद, त्याला लाज वाटायला पाहिजे, त्याला अक्कल पाहिजे. संभाजी महाराजावरती, छत्रपती संभाजी महाराजावरती, राजांवरती अशी टीका केली. आज तुम्हाला सांगतो, रक्तसळसळ करते माझं तरुणांचं, युवकांचं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या संभाजी महाराजांचे मावळे, छत्रपती शिवरायांचे मावळे खरं असलं तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन थांबून गेला पाहिजे. हे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन भडकायला पाहिजे. संपूर्ण राज्यात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी भाषण बघायला पाहिजे, ह्याला समर्थन द्यायला पाहिजे, ह्याला सपोर्ट करायला. तुम्हाला सांगतो कमल खानचा काय संबंध आहे छत्रपती शिवरायांवरती, छत्रपती संभाजी महाराजांवरती, छावावरती, त्या पिक्चरवर टीका, ह्याच्यावर टीका. मी काय म्हणतो, कशा पाहिजे टीका करायला पाहिजे, काय कारण आहे त्याचं, काय मत आहे, वादावर मी हे करायचं, वादावर भडकायचं, वातावरण करायचं, एकटी आपलं चुकीचं बदनाम करायचं संभाजी महाराज. मला काय बघते महाराष्ट्रात आपल्या हे काय चाललंय, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, युनिक पिढीसाठी महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, ह्याच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता चांगले जातो. यूट्यूबला लागणारा गोरगरिबांसाठी छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन चालणारा, बाबासाहेबांचा विचार घेऊन चालणारा, तुम्हाला सांगतो संभाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारा, अण्णाभाऊ साठ्यांचा विचार घेऊन चालणारा, सगळ्यांचं भारताच्या महायुतीचा विचार घेऊन चालणारा आज संभाजी महाराज एक महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या ह्याच्यासाठी आज एक सहयोगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सहयोग आहे की, आज संभाजी महाराज सहयोगाने त्यांनी मावळं जुळवूनही केलं. म्हणजे असं तरुण होता, असं छत्रपती संभाजी महाराजांनी छावाला, शियाला त्यांनी फागवलं, त्याला चबड्या त्याचा फकवला. पण असलं ताकद होऊन महावीर एवढ्याची आज गलत टिप्पणी, आज गलत टीका व्हायला लागली. ती महाराष्ट्रात मी काय बघायला लागले, महाराष्ट्रातली तरुण का बसायला लागले, महाराष्ट्रात एवढं राज्यात एवढी घटना घडायला लागली. हे कारण आज डायरेक्ट तुझ्या शिवजयंतीवरनी ह्याच्यावरनी आपले संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं, महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्यावरती ह्याची टीका संपूर्ण महाराष्ट्रात तरुण त्या पिक्चरचा आनंद घ्यायला लागले, त्या पिक्चरचा सपोर्ट करायला लागले. ते सरकारमधून त्याला टॅक्स फ्री केला. आज ही कमल खान कुठला येते, सुप्रकार येते, कुठला संभाजी महाराजांवरती टीका करतो, ह्याला लाज वाटायला पाहिजे, ह्याला वळून हाणायला पाहिजे. महाराष्ट्रात हे काय चाललंय, महाराष्ट्रात चांगदेव जाधव कोणाला घाबरत नाही, जनतांसाठी मेले तर चालत. एकाच माणसापाशी दुखतंय, छत्रपती शिवरायांपाशी दुखतं, त्यानंतर संभाजी महाराज कशी झुकते, त्यानंतर बाबासाहेबांपाशी झुकतंय, त्यानंतर अण्णाभाऊ साठेपाशी झुकतंय, सगळ्या भारताच्या महायुतीपाशी झुकतं. ही मावळा छत्रपतीचा मावळा आणि संभाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारं. जय हिंद, जय शिवराय.